Good morning, all. Now we will start. In previous lecture, we studied case 1 and case 2 regarding root stability criteria. Okay. In this lecture, we are going to study the examples on case 1 and case 2 of root stability criteria. Okay. Screen visible आहे? Screen visible आहे का? Yes, ma'am. ओके. मी हे एक्झाम्पल्स तुम्हाला ग्रुपवरती पाठवले होते. जरी तुम्ही सॉल्व्ह केले असतील किंवा चेक केले असतील तर ते तुम्हाला लगेच समजतील. ठीक आहे. हे फर्स्ट एक्झाम्पल आहे जे की केस 1 वरती डिपेंड आहे. मग केस 1 कशी डिसाइड करायची, तर सुरुवातीला कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन दिलेलं असतं. त्या कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन वरून आपल्याला स्टॅबिलिटी फाइंड आउट करायची असते. मग कशी फाइंड आउट करायची? बाय युजिंग रूट स्टॅबिलिटी क्रायटेरिया. गिवन कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन वरून रूट्स ॲरे फॉर्म करायचा. रूट्स ॲरे फॉर्म करताना फर्स्ट 2 रोज जे आहेत ते गिवन पॉलिनॉमियल वरून कॅल्क्युलेट करायचे. कसे करायचे ते आपण पाहिलं. रूट्स ॲरे बघा, S⁵ पासून S�0 पर्यंत एसच्या ऑर्डर्स पुटअप करायचे आणि मग 2 रोज आहेत ते दिलेल्या पॉलिनॉमियल वरून फिलअप करायचे. कसे फिलअप करणार? S⁵ चा कोइफिशियंट 1. ठीक आहे. नेक्स्ट जो कोइफिशियंट आहे S⁴ चा तो खालच्या रोला येणार, सेकंड रोला येणार. सेकंड रो मध्ये फर्स्ट पोझिशन. ओके. देन थर्ड व्हॅल्यू जी आहे ती फर्स्ट रो मधल्या सेकंड पोझिशनला येईल. असं 1 बाय 1 हे 2 रोज कम्प्लीट करायचे. आता थर्ड रो जो आहे तो थर्ड रो कॅल्क्युलेट करायचा असतो आपल्याला. म्हणजे B1, B2, देन फोर्थ रो C1, C2, D1, D2 ह्या व्हॅल्यूज आपल्याला कॅल्क्युलेट कराव्या लागतात. ओके. मग कॅल्क्युलेट करत असताना आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे. जो B1 आहे म्हणजे इथे S⁵ चा जो रो आहे तो B1 कॅल्क्युलेट करताना आपल्याला समजेल की B1 0 येतोय. मग कसा 0 येतोय? तर 1 × 2 मायनस 1 × 2. 2 - 2 0 येईल. ओके. मग हा जो B1 आहे तो 0 आला. B1 0 आला. नेक्स्ट B2 कॅल्क्युलेट करा. B2 ची व्हॅल्यू काय येते? 3 × 1 -15 डिवाइड बाय 1 येईल -12. ओके. मग सेकंड व्हॅल्यू नॉन झिरो आली आहे. फर्स्ट व्हॅल्यू 0 आली आहे, सेकंड नॉन झिरो आली आहे. म्हणजे केस 1 ने हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करावा लागेल. मग केस 1 काय आहे की रूट्स ॲरे मधला कुठलाही रो जेव्हा आपण सॉल्व्ह करू तेव्हा फर्स्ट व्हॅल्यू 0 येईल आणि अगेन नेक्स्ट व्हॅल्यू जी आहे ती नॉन झिरो येईल. अगेन 0 येईल. ओके. म्हणजे एखादी तरी नॉन झिरो व्हॅल्यू असेल त्या रो मध्ये तर केस 1 ने प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे. म्हणजे जो 0 आलाय त्या 0च्या ठिकाणी स्मॉल पॉझिटिव्ह नंबर म्हणजे ऍप्सिलॉन हा कॉन्स्टंट पुट करायचा आहे आणि मग पुढचा रूट ॲरे जो आहे तो सॉल्व्ह करायचा. ओके. मग इथं बघा ऍप्सिलॉन पुट केलं S⁵ च्या रोला. त्यानंतर जो B2 आहे तो -12 आलाय. नेक्स्ट C1 कॅल्क्युलेट करा. C1 कसा कॅल्क्युलेट करणार? 2 × ऍप्सिलॉन मायनस 1 × -12 म्हणजे काय आलं? 2 ऍप्सिलॉन + 12 डिवाइड बाय ऍप्सिलॉन. ओके. देन C2 कॅल्क्युलेट करा. 15 ऍप्सिलॉन - 0 डिवाइड बाय ऍप्सिलॉन. ओके. हे क्रॉस मल्टिप्लिकेशन तर येते तुम्हाला. मग C2 ची व्हॅल्यू आली 15. मग D1 कॅल्क्युलेट करा. D1 ची व्हॅल्यू कशी कॅल्क्युलेट करणार? 2 ऍप्सिलॉन + 12 डिवाइड बाय ऍप्सिलॉन इंटू -12. ओके. मायनस ऍप्सिलॉन इंटू 15 डिवाइड बाय 2 ऍप्सिलॉन + 12 डिवाइड बाय ऍप्सिलॉन. ओके. हा जो D1 आहे ह्या D1 ला आणि C1 च्या व्हॅल्यूला लिमिट पुट करायचंय. लिमिट ऍप्सिलॉन टेंड्स टू 0. मग हा जो C1 आहे 2 ऍप्सिलॉन + 12 डिवाइड बाय ऍप्सिलॉन त्याची व्हॅल्यू येईल इन्फानाइट. मग ती प्लस येते की मायनस येते? तर +12 आहे. 2 ऍप्सिलॉन + 12 म्हणजे प्लस इन्फिनिटी येईल. ओके. आणि S⁵ च्या रोला जो फर्स्ट व्हॅल्यू आहे D1 ची त्याला पुट करा लिमिट ऍप्सिलॉन टेंड्स टू 0 आणि आपल्याला मग D1 भेटेल -12 म्हणजे निगेटिव्ह व्हॅल्यू भेटेल. ओके. मग जो रूट्स ॲरे आहे दिलेल्या व्हॅल्यू जेव्हा कॅल्क्युलेट होती तेव्हा परत रिजनरेट करायचा आहे.
ओके, रिअरेंज करायचंय. मग व्हॅल्यू आल्या फर्स्ट कॉलम मधल्या 0 ऍप्सलॉंगची आपण व्हॅल्यू 0 पुटअप केली इथं ऍज इट इज 0, देन प्लस इन्फिनिटी, देन -12 अँड 15. ओके, मग हा 0 तर आपण ऑलरेडी कन्सिडर केला, इट इज अ स्मॉल पॉझिटिव्ह नंबर. ओके, म्हणजे पॉझिटिव्ह व्हॅल्यू आहे. अगेन इन्फिनिटी जे आहे ते पॉझिटिव्ह आहे. ओके, देन -12 अँड 15. मग इथं मायनस व्हॅल्यू आली फर्स्ट कॉलम मध्ये, म्हणजेच ही जी सिस्टीम आहे, ज्या सिस्टीमचं हे कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन आहे, ती सिस्टीम अनस्टेबल आहे. ओके, मग सिस्टीम अनस्टेबल आहे समजल्यानंतर यावरून आपल्याला अजून एक समजतं की जेवढे नंबर ऑफ साइन चेंजेस आहेत तेवढे रूट्स हे एस प्लेनच्या RHS ला प्रेझेंट असतील. मग इथं 2 साइन चेंजेस आहेत, म्हणजे प्लस इन्फिनिटी टू -12 इथे एक साइन चेंज झालं. अगेन -12 टू +15 इथे एक साइन चेंज झालं, म्हणजे 2 साइन चेंजेस आहेत. देर आर 2 रूट्स लाईज ऑन द RHS ऑफ एस प्लेन. ओके, नेक्स्ट म्हणजे हे जे इक्वेशन्स किंवा प्रॉब्लेम्स आहेत हे अगोदर 8 मार्कला विचारले जायचे. आय स्कीम मध्ये 4 मार्कला हा प्रॉब्लेम विचारला जायचा किंवा 6 मार्कसाठी विचारला जायचा. ओके, म्हणजे सिम्पल जर रूट्स क्रायटेरियाने सॉल्व्ह होत असेल, म्हणजे केस 1 केस 2 जर त्याला यूज करावी लागत नसेल तर ते 4 मार्कला विचारलं जायचं. पण केसचे प्रॉब्लेम असतील, सपोज केस 1चा असेल किंवा केस 2चा असेल तर तो 6 मार्कला विचारला जायचा. ओके, मग आता जर MCQ टाईप एक्झाम असेल तर तुम्हाला काय दिलं जाईल, डायरेक्टली फर्स्ट कॉलम मध्ये हे व्हॅल्यूज आहेत, मग सिस्टीम स्टेबल आहे की अनस्टेबल आहे डिटरमाइन करा. म्हणजे फर्स्ट कॉलम मधल्या व्हॅल्यूज सांगितल्या जातील आणि त्यावरून तुम्हाला स्टॅबिलिटी फाइंड आउट करायची. मग तुम्हाला एवढं माहित असायला पाहिजे की फर्स्ट कॉलम मधल्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्यांचं साइन सेम असायला पाहिजे. साइन चेंज असेल तर ती सिस्टीम अनस्टेबल असते आणि नंबर ऑफ साइन चेंजेस कसे कॅल्क्युलेट करायचे यायला पाहिजे. ठीक आहे, यावरून नंबर ऑफ रूट्स RHS ला किती प्रेझेंट आहेत ते समजतं. Then second, consider the system with characteristic equation s raised to 5 plus 2s raised to 4 plus 3s cube plus 6s square plus 2s plus 1. हे कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन दिले, यावरून आपल्याला काय फाइंड आउट करायचं, स्टॅबिलिटी ऑफ सिस्टीम बाय युजिंग रूट्स क्रायटेरिया. रूट्स क्रायटेरिया यूज करून स्टॅबिलिटी फाइंड आउट करायची आहे. ओके, मग गिवन कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन पुटअप करायचे. चेक करा ते हायेस्ट टू लोवेस्ट ऑर्डर अरेंज केलेला आहे का, ऍज वेल ऍज ऑल व्हॅल्यूचं प्लस साइन आहे का चेक करा. ओके, आणि ऑल व्हॅल्यूज प्रेझेंट आहेत का चेक करा. ठीक आहे, म्हणजे s raised to 5, then s raised to 4, s raised to 3s square, then s raised to 1, s raised to 0 ह्या सगळ्या टर्म्स प्रेझेंट आहेत. मग रूट्स ऍरे फॉर्म करा. ओके, s raised to 5 टू s raised to 0 हा रूट्स ऍरे फॉर्म केला. 2 रोज हे दिलेल्या पॉलिनॉमियल वरून फॉर्म केले. ओके, फर्स्ट s raised to 5 चा कोएफिशियंट 1, अगेन जो 2 आहे तो s raised to 4 च्या लाईनला येईल, सेकंड रोच्या फर्स्ट पोझिशनला येईल. अगेन 3 जो आहे तो फर्स्ट रो आहे त्याच्या सेकंड पोझिशनला येईल. ओके, म्हणजे जे पॉलिनॉमियल आहे त्याचा 1 ड्रॉप करून कोएफिशियंट आहे तो फर्स्ट रोला येईल आणि जे ड्रॉप केलेले कोएफिशियंट्स आहेत ते सेकंड रोला येतील. ठीक आहे, समजतंय. अगेन C1, C2, D1, D2 कॅल्क्युलेट करायचे. B1, B2, C1, C2 आणि D1, D2. ओके, मग B1 कॅल्क्युलेट करा. B1 येईल 0. कसा येतोय बघा, 3 इंटू 2 6 मायनस 1 इंटू 6 6 मायनस 6 0. ओके, म्हणजे आपला B1 0 आलाय. ओके, B1 0 आला की B2 कॅल्क्युलेट करायचंय. B2 काय येतो, 2 इंटू 2 मायनस 1 2 मायनस 1 1 आला, डिवाइड बाय 2 म्हणजे 1/2 येईल. ओके, सॉरी 3/2 येईल. मग हे जे 3/2 आहे हे पॉझिटिव्ह आहे. ओके, म्हणजे नॉन झिरो व्हॅल्यू आहे. आणि नेक्स्ट जो B3 आहे तो 0 येईल, कारण पुढचे रोज आहेत ते 0 आहेत. हा 0 आला, म्हणजे या रो मधली एक व्हॅल्यू नॉन झिरो आहे, बाकीच्या व्हॅल्यू 0 आहेत, म्हणजे स्पेशल केस 1 आहे. ओके, जर ही B2 ची व्हॅल्यू पण 0 आली असती म्हणजे रो 0 झाला असता पूर्ण, आणि मग आपल्याला केस 2 ने प्रॉब्लेम सॉल्व्ह करावा लागला असता. ठीक आहे, मग हा प्रॉब्लेम केस 1 ने सॉल्व्ह करायचा आहे. एक व्हॅल्यू नॉन झिरो आहे, बाकीचे व्हॅल्यू 0 आहे म्हणून. मग नेक्स्ट व्हॅल्यू इन्फानाइट येते, म्हणजे आपला रूट्स ऍरे फेल होतो, म्हणून आपण त्या 0ला स्मॉल पॉझिटिव्ह नंबर म्हणजे ऍप्सिलॉन पुट करायचा. मग ऍप्सिलॉन पुट करून D1, D2 च्या व्हॅल्यूज फाइंड आउट करायच्या, म्हणजे ऍप्सिलॉनच्या खाली C1 येईल. ओके, मग C1 कसा कॅल्क्युलेट करायचा,
6 into epsilon minus 2 into 1.5 divided by epsilon. म्हणजे 6 epsilon minus 3 divided by epsilon ही व्हॅल्यू येईल C1 ची. ओके, C2 येईल 1. कसा येईल 1? 1 into epsilon minus 2 into 0 म्हणजे नेक्स्ट टर्म 0 झाली म्हणजे 1 epsilon divided by epsilon. epsilon गेट कॅन्सल्ड आणि 1 राहील फक्त म्हणजे C2 1 येईल. C3 तर 0 येईल. ओके, अगेन D1. आता D1 कसं कॅल्क्युलेट करणार? 6 epsilon minus 3 divided by epsilon into 1.5. ओके, minus epsilon into 1 divide by 6 epsilon minus 3 upon epsilon. ही व्हॅल्यू येईल D1 ची. मग ह्या व्हॅल्यूज कॅल्क्युलेट करून झाल्यानंतर आपल्याला लिमिट पुट करायचं आहे. मग S⁻² च्या इथं C1 ची व्हॅल्यू आहे 6 epsilon minus 3 divided by epsilon. इथं epsilon ची व्हॅल्यू आपण 0 पुट केली तर आपल्याला आन्सर भेटेल -इन्फिनिटी. कारण या 3 ला साइन कुठला आहे? मायनस आहे. -3 divided by 0 म्हणजे -इन्फिनिटी आन्सर येईल. म्हणजे आपल्याला साइन फक्त चेक करायचंय. ठीक आहे, आणि epsilon ची व्हॅल्यू 0 पुट केली तर 0 अगेन -इन्फिनिटी आणि S⁻1 चा जो रो आहे त्यातली फर्स्ट व्हॅल्यू म्हणजे D1 ची व्हॅल्यू इथं लिमिट पुट करा. लिमिट epsilon टेंड्स टू 0 इथं व्हॅल्यू येईल 1.5. साइन पॉझिटिव्ह असेल. ओके, मग व्हॅल्यूज परत रिअरेंज करा. रूट्स ॲरे व्हॅल्यू पुटअप करा. इथं काय काय येतील? प्लस epsilon देन -इन्फिनिटी प्लस 1.5 अँड प्लस 1. ओके, या फर्स्ट कॉलम मध्ये ऑल व्हॅल्यूजचं साइन चेक करा. एक व्हॅल्यू निगेटिव्ह आली. ओके, म्हणजे सिस्टीम अनस्टेबल आहे. आणि नंबर ऑफ साइन चेंजेस किती आहेत? प्लस epsilon वरून -इन्फिनिटी एक साइन चेंज, परत -इन्फिनिटी टू प्लस 1.5 म्हणजे 2 साइन चेंजेस. म्हणजे इथं 2 साइन चेंजेस आहेत. म्हणजे 2 रूट्स हे RHS ला प्रेझेंट आहेत. एस प्लेन आहे, एस प्लेनच्या RHS ला प्रेझेंट आहे. ठीक आहे, नेक्स्ट एक्झाम्पल. डिटरमाइन स्टॅबिलिटी ऑफ सिस्टीम युजिंग रूट्स क्रायटेरिया फॉर अ गिवन कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन. कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन दिल्या आणि त्यावरून त्याची स्टॅबिलिटी फाइंड आउट करायची. ओके, मग कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन खूप मोठं आहे. S⁻6 पासून स्टार्ट होते. ओके, मग ते चेक करा कसं येतं. S⁻6 टू S⁻0 पर्यंत एका कॉलम मध्ये व्हॅल्यूज अरेंज करा. नेक्स्ट जे 2 रोज आहेत ते स्टार्टिंगचे कशावरून येणार? गिवन पॉलिनॉमियल. ओके, 1 S⁻6 चा कोएफिशियंट, त्यानंतर S⁻5 चा कोएफिशियंट खालच्या रोला येणार. नेक्स्ट S⁻3 चा कोएफिशियंट, 4 चा कोएफिशियंट जो आहे तो 1 च्या पुढे येणार सेकंड पोझिशनला. त्यानंतर 12 खाली, 20 त्याच्या 8 च्या पुढे. ओके, असा 1 बाय 1 व्हॅल्यूज पुटअप करा. 2 रोज कंप्लीट झाल्यानंतर आपल्याला कॅल्क्युलेट करायचं B1, B2, B3, C1, C2, C3. ओके, मग B1 कॅल्क्युलेट करा. 8 into 2 16 minus 12 divided by 2. आन्सर येईल 2. ओके, देन C2 कॅल्क्युलेट करा. 20 into 2 minus 16 divided by 2. ओके, आपण ऑलरेडी हे फॉर्म्युले बघितले. तुम्ही जर स्टडी केला असेल तर तुम्हाला आठवेल. ठीक आहे, देन B3 कॅल्क्युलेट करा. तो येईल 16. मग आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे S⁻3 चा रो म्हणजेच C1, C2, C3 च्या व्हॅल्यूज. C1 ची व्हॅल्यू चेक करा. 12 into 2 24 minus 12 into 2 24 minus 24 0 येईल. ओके, अगेन C2 कॅल्क्युलेट करा. 16 into 2 minus 16 into 2 हा पण 0 येईल. देन C3 तर 0च येतो कारण नेक्स्ट रोज मध्ये व्हॅल्यूज 0 आहेत. ओके, म्हणजे ऑल रोज 0 व्हॅल्यू आले. म्हणजे हा जो रो आहे S⁻3 चा, त्या रोला ज्या सगळ्या व्हॅल्यूज आहेत त्या 0 आले. म्हणजे होल रो 0 आला. मग आपण इथं काय करायचं? स्पेशल केस 2 यूज करायची. मग स्पेशल केस 2 काय आहे? तर जो 0चा रो आहे त्याच्या वरचा रो कन्सिडर करायचा S⁻4 चा आणि पॉलिनॉमियल रिअरेंज करायचं. कसं करणार अरेंज? S⁻4 तिथं फर्स्ट पोझिशनला 2 आहे म्हणजे 2 S⁻4 येणार प्लस 12. आता S³ ची टर्म आपण ड्रॉप करतो. ॲरे फॉर्म करताना कसा करतो आपण? 2 S⁻4 आणि जी सेकंड पोझिशन आहे ती नेक्स्ट रोला येणार. ओके, मग त्या रोला ज्या व्हॅल्यूज आहेत त्या एक टर्म ड्रॉप करून येतात. म्हणजे 2 S⁻4 प्लस क्यूबची टर्म तिथं नसेल, 12 S⁻2 प्लस S⁻1 ची टर्म नसेल, 16 S⁻0. ओके, ऑक्झिलरी इक्वेशन दिलं इथं A of S is equal to 2 S⁻4
प्लस 12s² प्लस 16s⁻0. इथं क्यूबची टर्म प्रेझेंट नाहीये आणि s⁻1 ची टर्म प्रेझेंट नाहीये, कारण ते आपण ऍरे फॉर्म करतानाच कसा करतो की जी फर्स्ट 2 इंटू s⁻4 त्यानंतर नेक्स्ट व्हॅल्यू नेक्स्ट रोला येते, बरोबर. त्यानंतर नेक्स्ट येणारी व्हॅल्यू मग s⁻4 च्या रोला येते. त्यानंतर s⁻4 च्या रोची व्हॅल्यू झाल्यानंतर नेक्स्ट व्हॅल्यू ही त्याच्या खालच्या रोला येते. ओके, त्यामुळे आपण ऑक्झिलरी इक्वेशन फॉर्म करताना कसं करतो, 2 इंटू s⁻4 प्लस क्यूबची टर्म खालच्या लाईनला असेल असं कन्सिडर करून स्क्वेअरची टर्म घेतो, म्हणजे 12s² प्लस s⁻1 ची टर्म त्याच्या बिलोच्या रोला असेल म्हणून आपण s⁻1 ची टर्म ड्रॉप करतो आणि 16 इंटू s⁻0. s⁻0 म्हणजे 1, म्हणजे ओनली 16 येईल. मग हे जे ऑक्झिलरी इक्वेशन येतं त्याचा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागतो विथ रिस्पेक्ट टू s. ओके, मग डेरिव्हेटिव्ह कसा येतो, s⁻n चं डेरिव्हेटिव्ह येणार n इंटू s⁻n-1 आणि कॉन्स्टंट ऍज इट इज राहणार त्याच्या पुढचा, म्हणजे 2 ऍज इट इज s⁻4 चा कोइफिशियंट 4s³. ओके, मग 4 इंटू 2 8s³. ओके, प्लस 12s² चं डेरिव्हेटिव्ह 2s. ओके, मग 2s आणि हे 24s आलं आणि 16 चा डेरिव्हेटिव्ह 0 येतो. ओके, मग आपलं जे डेरिव्हेटिव्ह आहे ते किती येईल, 8s³ प्लस 24s इज इक्वल टू 0. मग हे डिफरन्शिएशन करून आलेलं जे इक्वेशन आहे त्याचे जे कोइफिशियंट्स आहेत, जिथं 0 आले होते तिथं ते कोइफिशियंट्स पुट करायचे. म्हणजे s³ च्या रोला 8 आणि 24 हे जे कोइफिशियंट्स आहेत त्या व्हॅल्यूज पुटअप करायच्या, 8 and 24 आणि नेक्स्ट तर 0 आहे. ओके, अगेन मग जे खालचे रोजच्या व्हॅल्यूज कॅल्क्युलेट करायच्या होत्या त्या व्हॅल्यूज कॅल्क्युलेट करा. जो s² च्या रोला व्हॅल्यू आहे, सपोज d1 असेल, d1 ची व्हॅल्यू कशी कॅल्क्युलेट करणार, 8 इंटू 12 मायनस 2 इंटू 24 डिवाइड बाय 8, व्हॅल्यू येईल 6. ठीक आहे, अगेन d2 कॅल्क्युलेट करा, 8 इंटू 16 मायनस 0 डिवाइड बाय 8 म्हणजे 16 येईल. ओके, त्यानंतर d1 च्या खाली e1 असेल, e1 कसं कॅल्क्युलेट करणार, 24 इंटू 6 मायनस 8 इंटू 16. तुम्ही ह्याच्या व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायचे, त्यांना a1 b1 c1 कुठलेही नेम देऊ शकता, फक्त फॉर्म्युले व्यवस्थित यूज करा. ठीक आहे, अगेन फर्स्ट कॉलम चेक करा. फर्स्ट कॉलम मध्ये ज्या ऑल व्हॅल्यूज आहेत त्यांचं साइन सेम आहे का, आहे, म्हणजे ही सिस्टीम स्टेबल आहे. मग लास्टला सेंटेन्स लिहायचे, ऍज द फर्स्ट कॉलम ऑफ रूट्स ऍरे देअर इज नो एनी साइन चेंज सो सिस्टीम इज स्टेबल. ओके, हे स्पेशल केस 2 चा प्रॉब्लेम होता. आता हे एक स्पेशल टाईपचा प्रॉब्लेम आहे. फॉर द कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन s⁻4 प्लस 20k s³ प्लस 5s² प्लस 10 प्लस k इंटू s प्लस 15 डिटरमाइन व्हॅल्यू ऑफ k फॉर अ स्टेबल सिस्टीम. आता इथे आपल्याला एक्झाम्पल मध्ये सांगितले की सिस्टीम स्टेबल आहे, बट वी हॅव टू कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ k. k ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. सिस्टीम स्टेबल आहे आणि रूट्स क्रायटेरिया यूज करून k ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. मग काय करायचंय, फ्रॉम द गिव्हन कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन वी कॅन राईट रूट्स ऍरे. रूट्स ऍरे आपण फॉर्म करू शकतो गिव्हन कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन वरून. s⁻4 हायेस्ट पॉवर आहे s ची, मग ती फर्स्ट जो कॉलम आहे त्यामध्ये अरेंज करा, s⁻4 s⁻3 देन s² देन s⁻1 आणि s⁻0. ओके, मग कोइफिशियंट चेक करा. s⁻4 चा 1 आहे, s³ चा 20k आहे, s² चा 5 आहे, s चा कोइफिशियंट 10 प्लस k आहे आणि s⁻0 चा 15 आहे. ओके, मग अरेंज करा गिव्हन पॉलिनॉमियल वरून फर्स्ट 2 रोज. फर्स्ट व्हॅल्यू s⁻4 चे कोइफिशियंट 1 आहे, म्हणजे 1 व्हॅल्यू येईल. 20k सेकंड रो ची फर्स्ट पोझिशनला येईल. ओके, त्यानंतर 5 नेक्स्ट कॉलमला येईल. ओके, त्यानंतर 10 प्लस k त्याच्या खाली येईल आणि 15 इकडे येईल. ओके, थर्ड पोझिशनला, फर्स्ट रोच्या थर्ड पोझिशनला. नेक्स्ट व्हॅल्यू 0 आहे म्हणून सेकंड रोची थर्ड पोझिशन 0 येईल. ओके, मग हे 2 रोज आपण गिव्हन पॉलिनॉमियल वरून फाइंड आउट केली. मग आपल्याला फाइंड आउट काय काय करायचंय, b1 b2 c1 c2 च्या व्हॅल्यूज फाइंड आउट करायचे. हे 15 तर ऍज इट इज s⁻0 च्या तिथं आपण लिहिला. ओके, मग आपल्याला व्हॅल्यूज किती कॅल्क्युलेट करायचे, 1 2 3 व्हॅल्यूज कॅल्क्युलेट करायचे, b1 b2 आणि c1 c2 तर 0 येणार आहे. ओके,
मग B1 ची व्हॅल्यू कशी कॅल्क्युलेट करतो आपण 20K इंटू 5 20K इंटू 5 मायनस 10 प्लस 1 ओके डिवाइड बाय 20K. मग 20K इंटू 5 आलं 100K ओके 100K मायनस 10 प्लस K ओके 100 मायनस 10 प्लस K मायनस 10 डिवाइड बाय 20K. हा आला आपला B1. नेक्स्ट C1 कसा कॅल्क्युलेट करणार 20K इंटू 15 मायनस 0 डिवाइड बाय 20K ओके हा झाला B2. मग त्याचा आन्सर येतं 15. देन C1 कॅल्क्युलेट करा. C1 कसं येणार थोडंसं कॉम्प्लिकेटेड आहे पण सॉल्व्ह केल्यानंतर येईल 99K मायनस 10 डिवाइड बाय 20K इंटू 10 प्लस K ओके मायनस 20K इंटू 15 डिवाइड बाय 99K मायनस 10 अपॉन 20K ओके. मग हे सिम्प्लिफाय करा. सिम्प्लिफाय केल्यानंतर आपल्याला ही D1 ची व्हॅल्यू भेटेल 980K मायनस 5901K स्क्वेअर मायनस 100 डिवाइड बाय 99K मायनस 10 ओके. हे सिम्प्लिफाय करा. सिम्प्लिफाय केल्यानंतर काय करायचंय की आपल्याला माहिती आहे की सिस्टीम स्टेबल आहे. एक्झाम्पल मध्ये सांगितले की सिस्टीम स्टेबल आहे बट वी हॅव टू फाइंड आउट व्हॅल्यू ऑफ K ओके. मग सिस्टीम स्टेबल आहे म्हणजे हे जी फर्स्ट कॉलम आहे ह्या फर्स्ट कॉलम मध्ये ज्या ऑल व्हॅल्यूज आहेत त्यांचं साइन कसं असणार आहे पॉझिटिव्ह असणार आहे किंवा सेम साइन असणार आहे. मग 1चं साइन पॉझिटिव्ह म्हणजे ऑल व्हॅल्यूचं साइन पॉझिटिव्ह असणार आहे. मग आपल्याला व्हॅल्यू ऑफ K फाइंड आउट करायची आहे. मग ही जी D1 ची व्हॅल्यू आहे 980K मायनस 5901K स्क्वेअर मायनस 100 डिवाइड बाय 99K मायनस 10 इज ग्रेटर दॅन 0. आता व्हॅल्यू पॉझिटिव्ह आहे म्हणजे काय असणार आहे ग्रेटर दॅन 0 असणार आहे ओके. मग ही जी D1 ची व्हॅल्यू आहे ही व्हॅल्यू ग्रेटर दॅन 0 हे इक्वेशन आपल्याला मिळेल ओके. मग हे जे 99K डिवाइडचं आहे ते 0 कडे पाठवल्यानंतर ऑटोमॅटिकली 0 होणार आहे ओके. म्हणजे फक्त आपल्याला काय भेटेल मग 980K मायनस 5900K स्क्वेअर मायनस 100 इज ग्रेटर दॅन 0. ह्या इक्वेशनने सॉल्व्ह करू शकता किंवा सिम्पली तुम्ही जी C1 ची व्हॅल्यू आहे 99K मायनस 10 डिवाइड बाय 20K ग्रेटर दॅन 0 त्या पण व्हॅल्यूने तुम्ही फाइंड आउट करू शकता K ची व्हॅल्यू कारण त्यात पण K आहे ओके. मग 99K मायनस 10 डिवाइड बाय 20K यामध्ये 20K तिकडे पाठवला तर 0 होईल म्हणजे 99K मायनस 10 इज ग्रेटर दॅन 0. अगेन हा मायनस 10 0 कडे पाठवला अगेन तो काय होईल 0 होईल ओके. 99K इज ग्रेटर दॅन 0. K ची व्हॅल्यू काय येईल K इज ग्रेटर दॅन 10 अपॉन 99. हा जो मायनस 10 इकडे पाठवला तो प्लस 10 होईल प्लस 10 म्हणजे 99K इज ग्रेटर दॅन प्लस 10 and K इज ग्रेटर दॅन 10 अपॉन 99 ओके. म्हणजे हे जे ग्रेटर दॅन साइन आहे याच्या साईडला हा मायनस 10 पाठवला तो प्लस झाला इथं थोडस त्या स्टेप मध्ये प्लस 10 घ्यायचं राहील. 99K इज ग्रेटर दॅन प्लस 10 then K is greater than 10 upon 99 मग K ची व्हॅल्यू भेटेल K is always greater than 0.1 म्हणजे आपल्याला K ची व्हॅल्यू भेटेल K should be greater than 0.1 ओके. मग या गिवन पॉलिनॉमियल मध्ये जो K आहे तो 0.1 पेक्षा ग्रेटर असेल हे आपल्याला K ची व्हॅल्यू भेटेल. कशावरून तर आपण रूट्स ऍरे फॉर्म केला. रूट्स ऍरे मध्ये आपल्याला सिस्टीम स्टेबल आहे असं सांगितलंय. मग जी C1 ची व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट केली की C1 ची व्हॅल्यू ही पॉझिटिव्ह असणार आहे कारण ज्या ऑल व्हॅल्यूज आहेत त्या पॉझिटिव्ह आहेत त्यांचं साइन पॉझिटिव्ह आहे. मग ही पण व्हॅल्यू पॉझिटिव्ह असणार आहे असं कन्सिडर केलं म्हणजेच ग्रेटर दॅन 0 असेल असं कन्सिडर केलं आणि मग सिम्प्लिफाय केलं मग आपल्याला व्हॅल्यू भेटली K इज ग्रेटर दॅन 0.1 ओके. नेक्स्ट फॉर सिस्टीम characteristic equation is s raised to 4 plus 22s cube plus 10s square plus s plus k is equal to 0. Find k marginal. तर इथं आपल्याला k ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. k मार्जिनल व्हॅल्यू फाइंड आउट करायची. सेम प्रिव्हियस जसं आपण एक्झाम्पल सॉल्व्ह केलं त्याच टाईपने हे एक्झाम्पल सॉल्व्ह करायचंय. फॉर अ सिस्टीम कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन इज कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन दिले
त्या कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन वरून रूट्स ऍरे फॉर्म करायचा. रूट्स ऍरे फॉर्म करा. आता तुम्हाला रूट्स ऍरे फॉर्म करता येत असेल. ओके, 2 रोज हे गिवन कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन वरून फॉर्म होतील. ओके, मग आपल्याला कॅल्क्युलेट करायचं B1, B2, C1, C2. ओके, मग हा जो के आहे तो S⁻0 जो आहे त्याचा कोइफिशियंट के आहे, म्हणजे के इज नथिंग बट कॉन्स्टंट. मग चेक करा फर्स्ट कॉलम चेक केला, ऑल व्हॅल्यूज साइन जे आहे ते पॉझिटिव्ह आहे. आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे के मार्जिनल, म्हणजे के ची व्हॅल्यू. म्हणजे आता हा जो C1 आलाय 9.95 मायनस 22K डिवाइड बाय 9.95, म्हणजे ही व्हॅल्यू ग्रेटर दॅन 0 असेल. आणखी S⁻0 चा रो आहे तिथं के आहे, म्हणजे हा पण के 0 पेक्षा ग्रेटर असणार आहे. म्हणजे के इज ग्रेटर दॅन 0 ही एक कंडिशन भेटली. आणि सेकंड कंडिशन 9.95 मायनस 22K डिवाइड बाय 9.95 इज ऑलवेज ग्रेटर दॅन 0. म्हणजे ह्या 2 कंडिशन मिळाल्या. एक तर के इज ग्रेटर दॅन 0 अँड सेकंड ही जी C1 ची व्हॅल्यू आहे 9.95 मायनस 22K अपॉन 9.95 इज ग्रेटर दॅन 0. ह्या 2 कंडिशन भेटल्या. ह्या 2 कंडिशन कंबाईन करायच्या आणि के ची मार्जिनल व्हॅल्यू फाइंड आउट करायची. बघा कशी फाइंड आउट करायची. ऍज द रूट्स क्रायटेरिया the first column element should be positive for the system to be stable. Therefore, ह्याच्या व्हॅल्यूज आहेत त्या ग्रेटर दॅन 0 असतील. के इज ग्रेटर दॅन 0 अँड सेकंड 9.95 मायनस 22K डिवाइड बाय 9.95 इज ऑलवेज ग्रेटर दॅन 0. ओके, ह्या 2 कंडिशन्स भेटल्या. मग ह्या 2 कंबाईन केलेत. ओके, अगोदर मग ही सॉल्व्ह करून घेतलीये. म्हणजे 9.95 इकडे 0 ला मल्टिप्लाय केलं की 0 होईल. 9.95 मायनस 22K इज ग्रेटर दॅन 0 असं इक्वेशन येईल. मग आपल्याला के ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. म्हणून काय केलं, हे जे 9.95 आहे हे त्या साईडला पाठवलं, 0च्या साईडला. मग प्लस 9.95 इकडे आल्यानंतर मायनस 9.95 होईल. मायनस 22K इज ग्रेटर दॅन मायनस 9.95. आपल्याला के ची रेंज फाइंड आउट करायची. अगेन हे जे मायनस 22 होतं ते मायनस 9.95 ला डिवाइड करेल. मायनस मायनस साइन चेंज होईल, पॉझिटिव्ह होईल आणि आन्सर येईल 0.452 इज ग्रेटर दॅन के. ओके, ह्या 2 कंडिशन कंबाईन करायच्या. कुठल्या? के इज ग्रेटर दॅन 0 ही एक कंडिशन आपल्याला सुरुवातीलाच भेटली. ओके, S⁻0 चा कोइफिशियंट जो आहे तो के, म्हणजे के इज ग्रेटर दॅन 0 ही एक कंडिशन. आणि सेकंड कंडिशन 0.452 इज ग्रेटर दॅन के, म्हणजे के ची व्हॅल्यू ही 0 आणि 0.452 याच्यामध्ये आहे. ओके, म्हणजे 0.452 इज ग्रेटर दॅन के इज ग्रेटर दॅन 0 ही व्हॅल्यू आपल्याला के ची मार्जिनल व्हॅल्यू भेटली. ओके, मग के ची मार्जिनल व्हॅल्यू किती असेल? 0.452. म्हणजे के हा 0 पेक्षा ग्रेटर असेल आणि 0.452 पेक्षा लेस असेल. म्हणजेच मार्जिनल व्हॅल्यू म्हणजे काय? के ची हायेस्ट व्हॅल्यू ती असेल 0.452. ओके, समजते? अशा के च्या फॉर्म मध्ये पण एक्झाम्पल्स विचारले जाऊ शकतात. म्हणून हे एक्झाम्पल्स मी तुम्हाला घेतलेत. फाइंड द स्टॅबिलिटी सांगितलं की सिम्पल रूट्स क्रायटेरिया फाइंड आउट करायचं. मग ते सॉल्व्ह करत असताना जर स्पेशल केस 1 ऑफर झाली, म्हणजेच फर्स्ट किंवा कुठल्याही रो मधली फर्स्ट व्हॅल्यू 0 आली आणि नेक्स्ट ज्या व्हॅल्यूज आहेत त्यातली एखादी व्हॅल्यू नॉन 0 आली, तर स्पेशल केस 1 ने प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आणि सिस्टीम स्टेबल आहे की अनस्टेबल आहे ते सांगायचं. नेक्स्ट अगेन, जर तुम्ही रूट स्टॅबिलिटी क्रायटेरिया सॉल्व्ह करत असाल आणि सॉल्व्ह करत असताना जर होल रो 0 आला, म्हणजे रो मध्ये सगळ्या व्हॅल्यू जर 0 आल्या, तर काय करायचंय? त्याच्या वरचा रो कन्सिडर करायचा. त्यासाठी ऑक्झिलरी इक्वेशन फॉर्म करायचे. मग ते ऑक्झिलरी इक्वेशन फॉर्म केल्यानंतर त्या इक्वेशनचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचंय विथ रिस्पेक्ट टू यस, आणि मग डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट करून झाल्यानंतर जे इक्वेशन येतं त्या इक्वेशनचे कोइफिशियंट ज्या ठिकाणी 0 आले होते त्या ठिकाणी पुटअप करायचे. ओके, त्या व्हॅल्यूज पुट केल्यानंतर जो रिमेनिंग ऍरे आहे तो सॉल्व्ह करायचा. लास्टला मग फर्स्ट कॉलम चेक करायचा आणि साइन चेक करायचे आणि स्टॅबिलिटी फाइंड आउट करायची. अगेन हा एक थर्ड टाइप आहे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा, की एक्झाम्पल मध्ये सांगितलं जातं की सिस्टीम स्टेबल आहे आणि त्यामध्ये काही टर्मचे कोइफिशियंट हा के च्या फॉर्म मध्ये असतो आणि त्यावरून आपल्याला के ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची असते किंवा के ची मार्जिनल व्हॅल्यू फाइंड आउट करायची असते. ओके,
रूट सेम सिमिलर पद्धतीने सॉल्व्ह करायचा, रूट्स ऍरे फॉर्म करायचा, त्यामधल्या B1, B2, C1, C2 च्या व्हॅल्यू फाइंड आउट करायच्या आणि मग लास्टला सिस्टीम स्टेबल आहे म्हटल्यानंतर ज्या फर्स्ट कॉलम मधल्या ऑल व्हॅल्यूज आहेत, ऑल टर्म्स आहेत, त्यांचं साइन पॉझिटिव्ह असेल म्हणजेच त्या व्हॅल्यू 0 पेक्षा ग्रेटर असतील असं कन्सिडर करायचं आणि ज्या ज्या टर्म मध्ये के प्रेझेंट आहे त्या टर्म ग्रेटर दॅन 0 घ्यायच्या आणि के ची मार्जिनल व्हॅल्यू फाइंड आउट करायची. ठीक आहे, अशा टाईपची हे केच्या फॉर्म मध्ये प्रॉब्लेम्स आहेत. आता नेक्स्ट हे जे एक्झाम्पल आहे थोडस डिफरंट आहे. त्यामध्ये काय सांगितलंय, अ युनिटी फीडबॅक कंट्रोल सिस्टीम हॅज जी ऑफ एस इज इक्वल टू, जी ऑफ एस दिलाय के अपॉन एस प्लस 4 ब्रॅकेटचा क्यूब. हा जी ऑफ एस आहे, युनिटी फीडबॅक कंट्रोल सिस्टीम म्हणजे एच ऑफ एस ची व्हॅल्यू 1 दिली आहे. मग आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे, डिटरमाइन द रेंज ऑफ व्हॅल्यू ऑफ के फॉर सिस्टीम स्टॅबिलिटी. म्हणजे सिस्टीम स्टेबल आहे तर आपल्याला के ची रेंज फाइंड आउट करायची. त्या अगोदर आपल्याला जे कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन आहे ते फाइंड आउट करायचं, कारण आपल्याला जी ऑफ एस दिलाय, आपल्याला एच ऑफ एस माहिती आहे, यावरून कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन फाइंड आउट करा. कसं फाइंड आउट करणार, तर कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन म्हणजे काय की जे ट्रान्सफर फंक्शन आहे त्या ट्रान्सफर फंक्शनचा जो न्यूमरेटरचा पार्ट आहे, ओके, तो पार्ट म्हणजे आपलं कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन. म्हणजे 1 प्लस जी ऑफ एस इंटू एच ऑफ एस हे म्हणजे आपलं कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन असेल. ओके, 1 प्लस जी ऑफ एस ची व्हॅल्यू माहितीये के अपॉन एस प्लस 4 इंटू 3 हा असेल आपला जी ऑफ एस आणि एच ऑफ एस तर 1 आहे. मग याचं सिम्प्लिफिकेशन करायचंय, हा जो एस प्लस 4 चा क्यूब ब्रॅकेट क्यूब आहे त्याने 1 ला मल्टिप्लाय करायचं. ओके, मग काय येईल, एस प्लस 4 ब्रॅकेट क्यूब प्लस के इज इक्वल टू 0. अगेन एस प्लस 4 क्यूब म्हणजे ए प्लस सॉरी एक्स प्लस ए ब्रॅकेट क्यूब या फॉर्म्युल्याने ह्या ब्रॅकेटचं सिम्प्लिफिकेशन करायचं. म्हणजे कसं येणार, एस क्यूब प्लस 12 स्क्वेअर प्लस 48 एस येणार. ओके, आणि ब्रॅकेट मध्ये 64 प्लस के, हा जो ब्रॅकेट आहे एस प्लस 4 ब्रॅकेटचं क्यूब, हा ब्रॅकेट सिम्प्लिफाय करायचा आणि सिम्प्लिफिकेशन झाल्यानंतर त्यामध्ये प्लस के लिहायचं. ओके, मग यामध्ये जेव्हा आपल्याला कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन मिळेल तेव्हा मग आपण रूट्स ऍरे फॉर्म करायचे. रूट्स ऍरे फॉर्म करा गिवन पॉलिनॉमियल वरून, जे आपण कॅल्क्युलेट केलं त्यावरून. रूट्स ऍरे फॉर्म केल्यानंतर आपल्याला 2 व्हॅल्यूज कॅल्क्युलेट करायचे फक्त, B1, B2 आणि C1 तर माहिती आहे. ओके, B1 ची व्हॅल्यू, B2 तर 0 येणार. B1 ची व्हॅल्यू कशी फाइंड आउट करणार, 12 इंटू 48 मायनस 64 प्लस के डिवाइड बाय 12. आन्सर भेटेल 512 मायनस के डिवाइड बाय 12. आणि जी लास्टची व्हॅल्यू आहे ती तर 64 प्लस के, हे तर एक्झाम्पल मध्ये आले 64 प्लस के. ठीक आहे, मग ह्या ज्या 2 व्हॅल्यूज आहेत म्हणजे कुठली, B1 ची आणि लास्टची एस रेस टू 0 चा जो कोएफिशियंट आहे 64 प्लस के, या दोन्ही व्हॅल्यूज मध्ये के प्रेझेंट आहे. मग के प्रेझेंट असणाऱ्या व्हॅल्यूज ग्रेटर दॅन 0 घ्यायच्या, म्हणजेच ही सिस्टीम स्टेबल आहे. म्हणजे हे ऑल व्हॅल्यूज ग्रेटर दॅन 0 आहेत म्हणजेच पॉझिटिव्ह आहे. ओके, मग 512 मायनस के डिवाइड बाय 12 इज ग्रेटर दॅन 0 असं कन्सिडर केलं. मग आपल्याला भेटेल के इज ग्रेटर दॅन 512 हे आन्सर. सेकंड केस 64 प्लस के इज ग्रेटर दॅन 0. मग आपल्याला इथं भेटेल के इज ग्रेटर दॅन मायनस 64. मग के ची व्हॅल्यू काय असेल, के इज इन बिटवीन मायनस 64 अँड 512 म्हणजेच मायनस 64 पेक्षा ग्रेटर असेल आणि 512 पेक्षा तो 512 के पेक्षा ग्रेटर असेल. म्हणजे के इज इन बिटवीन मायनस 64 अँड 512. ओके, म्हणजे के ची व्हॅल्यू आपल्याला काय भेटेल, मायनस 64 आणि 512 च्या मध्ये. मग सिस्टीम स्टेबल असण्यासाठी जर क्रिटिकल व्हॅल्यू के ची किती असेल तर मायनस 64 आणि 512. ओके, वेन कॉलम 1 बिकम्स 0, जेव्हा कॉलम 1 आपल्याला 0 करायचं असेल तेव्हा जर के ची व्हॅल्यू मायनस 64 ठेवली तर एस रेस टू 4 चा जो टर्म आहे ती 0 होईल. अगेन एस रेस टू 1 ची जी C1 ची व्हॅल्यू आहे ती पण 0 होईल. म्हणजे जर एखादी व्हॅल्यू त्या कॉलम मध्ये 0 आली तर ती सिस्टीम क्रिटिकल स्टेबल असते. बरोबर, म्हणजे आपण 0 आले की केस 1 ने प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो. मग केस 1 ने जेव्हा तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो तेव्हा ती सिस्टीम क्रिटिकली स्टेबल असते.
ओके, प्युअर स्टेबल किंवा ऍक्च्युअल ती स्टेबल असते का? नाही, ती क्रिटिकली स्टेबल असते. म्हणजेच आपण कन्सिडर करतोय की 0 म्हणजे इट इज अ स्मॉल पॉझिटिव्ह नंबर आणि नेक्स्ट रो कॅल्क्युलेट करतोय आणि मग ती सिस्टीम क्रिटिकल स्टेबल होते. ओके, अशा टाईपचे प्रॉब्लेम्स विचारले जाऊ शकतात. अजून एक प्रॉब्लेम आहे ज्यामध्ये के ची व्हॅल्यू प्रेझेंट आहे, जी ऑफ एस दिलाय. सेम प्रिव्हियस जसा आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह केला त्याच टाईपने हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे. यामध्ये जी ऑफ एस दिलाय, एच ऑफ एस दिलाय. आपल्याला कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन फाइंड आउट करायचे आहे. कसं फाइंड आउट करणार? 1 प्लस जी ऑफ एस इंटू एच ऑफ एस म्हणजे आपलं गिव्हन कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन मिळेल आपल्याला. ठीक आहे, 1 प्लस जी ऑफ एस ची व्हॅल्यू माहिती आहे, एच ऑफ एस 1 आहे. 1 प्लस मग ही जी एस इंटू एस प्लस 2 इंटू अनदर ब्रॅकेट एस प्लस 4 इंटू अनदर ब्रॅकेट एस प्लस 6 हे सिम्प्लिफाय करावं लागेल. ओके, याने 1 ला मल्टिप्लाय करायचे, परत ब्रॅकेटने ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लिकेशन करायचे आणि लास्टला मग आपल्याला कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन भेटेल. मग इथं काय भेटलंय बघा, एस रेस टू 4 प्लस 12 एस क्यूब प्लस 44 एस स्क्वेअर प्लस 48 एस प्लस के. ओके, मग यामध्ये ही जी के ची व्हॅल्यू आहे त्याची रेंज फाइंड आउट करायची. मग यावरून रूट्स ऍरे फॉर्म करायचा. इथं रूट्स ऍरे फॉर्म केलाय. रूट्स ऍरे वरून B1, B2, C1, C2 च्या व्हॅल्यू फाइंड आउट करा. आता इथं के हा कॉन्स्टंट आहे म्हणजे एस रेस टू 0च्या तिथं के येईल. एक कंडिशन मिळेल आपल्याला इथं की के इज ग्रेटर दॅन 0 म्हणजे सिस्टीम स्टेबल आहे. म्हणजेच काय होतंय, आवाज येत नाही का? ठीक आहे, ह्या फर्स्ट कॉलम मधल्या ज्या ऑल व्हॅल्यूज आहेत त्यांचा सेम साइन आहे. म्हणजे 1, 12 हे पॉझिटिव्ह नंबर्स आहेत. म्हणजेच ही जी के ची व्हॅल्यू आहे ती पण पॉझिटिव्ह असेल म्हणजेच के इज ग्रेटर दॅन 0. ही एक कंडिशन आपल्याला भेटेल. सेकंड कंडिशन, जी C1 ची व्हॅल्यू आहे 48 मायनस 0.3 के ही पण ग्रेटर दॅन 0 असेल. ओके, ग्रेटर दॅन 0, 48 मायनस 0.3 के इज ग्रेटर दॅन 0. मग आपल्याला के ची रेंज फाइंड आउट करायची. मग 48 या साईडला ठेवायचा, ग्रेटर दॅन 0.3 के. पॉझिटिव्ह झाला नंबर तिकडे गेल्यानंतर, राईट हँड साईडला गेल्यानंतर अगेन के ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची म्हणजे 48 डिवाइड बाय 0.3 इज ग्रेटर दॅन 0. मग आपल्याला आन्सर भेटेल 160 ग्रेटर दॅन 0. फर्स्ट कंडिशन भेटली होती के इज ग्रेटर दॅन 0 आणि सेकंड कंडिशन 160 इज ग्रेटर दॅन के. म्हणजे के इज इन बिटवीन 0 अँड 160. के ची रेंज काय मिळाली? के इज इन बिटवीन 0 अँड 160. ओके, अशी के ची रेंज फाइंड आउट करायची आणि एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे. ठीक आहे, ऑल टाईपचे एक्झाम्पल्स आपण सॉल्व्ह करून दिले. सिम्पल रूट्स क्रायटेरिया, त्यानंतर रूट्स क्रायटेरिया मध्ये ज्या केसेस आहेत त्यांचे एक्झाम्पल्स. अगेन केस 1 केस 2 झाल्यानंतर के ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. के मार्जिनल व्हॅल्यू, सिस्टीम स्टेबल आहे हे एक्झाम्पल मध्ये सांगितलं जातं आणि के ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची किंवा रेंज फाइंड आउट करायची. कशा टाईपने फाइंड आउट करायची याचे आपण एक्झाम्पल स्टडी केले. कुणाला काही डाऊट असेल, कुठला एक्झाम्पल रिपीट करायचं असेल किंवा कुठल्या मेथडचे एक्झाम्पल आणखी एक्झाम्पल्स घ्यायचे असतील तर सांगू शकता. काही डाऊट असेल तर विचारू शकता. ठीक आहे, हे आपण प्रिव्हियस लेक्चर मध्ये स्टडी केले होते एक्झाम्पल, तरी पण फर्स्ट एक्झाम्पल रिपीट केले आणि जे के मार्जिनल व्हॅल्यू किंवा के ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची होते असे एक्झाम्पल्स आपण आज आजच्या लेक्चर मध्ये स्टडी केले. ओके, अजून काही एक्झाम्पल्स पाहिजे असतील तुम्हाला तर मी अजून स्कॅन करून तुम्हाला नोट्स मध्ये ग्रुपवरती पाठवते. ठीक आहे, काही डाऊट असेल, कुठला एक्झाम्पल समजलं नसेल तर विचारू शकता. ठीक आहे, मग अटेंडन्स द्या. काही डाऊट असेल तर विचारा, तोपर्यंत मी अटेंडन्स घेते. कोणाला काही प्रॉब्लेम्स असतील थोडा विचार करा आणि मग विचारू शकता. तोपर्यंत अटेंडन्स द्या. रोल नंबर 1 प्रेझेंट. 2 प्रेझेंट. 3 प्रेझेंट. 4 प्रेझेंट. 5 6
Present. 7, Present. 8, Present. 9, 10, Present. 11, Present. 12, Present. 13, Present, ma'am. 14, Present. 15, Present. 16, Present. 17, Present, ma'am.